हे काही सकाळचे 8 वाजले आणि मी चालले पप्पांचा टिफिन द्यायला तांदूळवाडीमध्ये. इतकी थंडी वाजते, इतकं वासच, सकाळी उठू पण वाटत नाही. हे बघा काहीच एक काळ असा होता की मी सकाळी 6:30-7 वाजता उठून आजोबांसोबत फिरायला जायचं. मला वाटतं 8वी-9वीत असताना. आणि त्याच्या जे ओळखीचे दिसले कोण म्हणजे मित्र वगैरे दिसले की ते आम्हाला नमस्ते राम राम वगैरे म्हणायला सांगायचे. आणि आता आमचे 8 वाजता पण डोळे उघडत नाहीत. झोपच की ती थंडी तर खूप वाजते बाबा, नको वाटतं. पप्पांच्या टिफिनमुळे उठावं लागतं पण त्यातल्या त्यात नको वाटतं. हॅलो गाईज, आम्ही आले आज मंजिरीच्या घरी. नाही, आम्ही काल आलो आहे. थांबा दाखवते कोण कोण आले. आम्ही काल आलो होतो. आम्ही आलो देशी तुळस आहे. हे देशी तुळस बघा. बघा तूच बघा, तुमच्याकडे घरची तुळस ना हितली, आमच्याकडे वेगळी आहे. ही वेगळी तुळस आहे. आम्ही आलो होतो 16 सोमवारच्या कार्यक्रमासाठी, पण आमचा गेट बंद होणार 16 होतं. सोमवार म्हणजे 16 जोड्या हिने जेवायला बसवल्या होत्या, पण 16 नाही बसल्या काल जोड्या, 20 बसल्या. म्हणजे आता 40 माणसं काल एका टाईमला जेवली आणि बाकीची 10-15 म्हणजे 50 माणसांचं जेवण होतं असं काहीतरी. हां, मग आम्हाला घरी जायला रूमवर जायला उशीर झाला ना, मग गेट बंद झालं असतं. मग आम्ही गेलोच नाही, आम्ही इथंच राहिलो. मग आम्ही सामान पण काही आणलं नव्हतं. मग आम्ही आता उठलोय. मग रेस्ट जुगाड 7 तारखेला. मग आम्ही आता ब्रश करणार आहे. मी अजून नाही केलं आहे, ही करते. आणि ती आहे मंजिरी, तिला काहीतरी टाकून यायला लावले. तुमची मंजिरी काहीतरी टाकून यायला लावलंय. ती चालली आहे, आम्ही पण तिच्या मागे मागे. नाही माझा रापला त्यांची नाही आपला. तर हे बघा काहीच मी कडुलिंबाचा पाला आणलाय. हे जर गव्हात वगैरे धान्यात टाकला तर त्यांनी कीटक वगैरे जास्त होत नाही धान्यात. आता ते गव्हात टाकायचं आहे. रात्रीचे 11:19 झाल्यात. इथं लेक्चर करते आणि स्टडी करता करता मला एक आठवलं, यम नाम का लड़का था 8वीं क्लास में पढ़ता था, 0 मार्क्स लाता था, फिर भी मैं उसे 4 देती थी जी करके पूर्व जाता था. उद्या पेपर आहे माझा, निर्लज्जवानी लेक्चर साईडला राहिलं आणि मला हे आठवतं. इथं बघा.